आणि तिखे काका तर काय तिखेच बसून आहेत कधीपासून. म्हणजे यार, तिथेच बसून आहेत कधीपासून. तर आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. मंडळी, दोन बायका एकत्र आल्या की एकतर गॉसिप होतं, गप्पा होतात, नाही तर डायरेक्ट मग भांडणच होतं. पण कसं आहे, आज इथे दोन बायका येणार आहेत. त्या नुसत्याच बायका नाहीत तर त्या जावा आहेत. एक सिनियर आहे आणि दुसरी ज्युनियर आहे. आणि त्या दोघींमध्ये लय जोराचं भांडण झालंय. पण ते कशामुळे झालंय ते आता ते आल्यावरच आपल्याला कळेल. जोरदार स्वागत करूया राशी मलगे राजगुरुनगर आणि प्राजक्ता सुपेकर औरंगाबादहून. रेडी केलीस. डिस्कस्टिंग. कसं राहावं ना या घरात समजतच नाहीये मला. म्हणजे माझ्या या हाय क्लास सोसायटी मधल्या फ्लॅटचा नुसता मासळी बाजार करून सोडलाय. वहिनी काय झालं, कशाला एवढं तनतन करताय तुम्ही? तुम्ही विचारताय मला हे भाऊजी? तुम्ही तुमच्या बायकोने ना नुसता ताण आणलाय मला, ताण. मी सँडीला सांगितलं होतं आपल्या स्टेटसला मॅच करेल अशी बायको तुझ्या भावासाठी घेऊन ये, पण आणली खेड्यातून. खेड्यातून आहे हो, खेड राजगुरुनगरची आहे ती. हा एक डोक्यावर पडलेला माणूस आहे. काय हो भाऊजी, तुम्हाला लाज वाटत नाही का तुमच्या बायकोची? का लाज वाटेल? सांगा ना, का लाज वाटेल? नीट चोपून चापून साडी घालते मी. तुमच्यासारखं नाहीये जाऊबाई. यांची साडी मध्ये दाखवायचं जास्त आणि झाकायचं कमी. फॅशन म्हणतात त्याला, विलेज गर्ल. फॅशन म्हणे. कोंबडीच्या तुऱ्यावानी एक बट रंगवली आणि फॅशन म्हणे. कोंबडीवरनं आठवलं, हिने आपल्या पार्किंग प्लेस मध्ये कोंबड्या पाळल्यात. कोंबड्या नाही तर शर्मा वहिनी कुत्र पाळतात, ते चालतं का तुम्हाला? अगं, कोंबड्या पाळणं इरिटेटिंग आहे ग. कुत्र्यानं कसं स्टेटसचं सिम्बॉल असतं. कोंबड्या माय कोंबड्यांचा तरस होतो तुम्हाला? हो. मग माय कोंबड्याची अंडी बरी हानिता. माय कोंबड्यांची अर्धी अंडी ही तावा तावानी खाती. कशी बोलते पाहिलं का भाऊजी? जरा सुद्धा मॅनर्स नाहीये तिला. आणि ही माहितीये का, वॉचमॅनशी गप्पा मारते. वॉचमॅन काय करू मी? तसं पण तुमच्या सोसायटीत कुणी कुणाशी बोलत नाही. तो वॉचमॅन आपला रिकामा असतो म्हणून मी मारते त्याच्या बरोबर गप्पा. आणि तुम्ही जसं समजता ना तसं काय नाहीये. पतिव्रत आहे मी. बघा मी माझ्या भांगेत केवढं कुंकू भरलंय. इकडे तिकडे ये. काय भरलेस भांगेत? ते काय झालं, माझं कुंकू संपलं होतं ना, म्हणून मी तुमची वट पाणी अगं, माझी 4,500ची लिपस्टिक तू डोक्यात घातलीस. तुमची 4,500ची लिपस्टिक माझ्या भांगेत लाख मोलाची झाली. ज्याच्या नावाचं तू कुंकू लावलायस ना त्याची किंमत कवडी मोल सुद्धा नाहीये. माझ्या नवऱ्याला काय म्हणायचं नाही. आधीच सांगते, तो कसा बी असला तरी माझा नवरा आहे. आणि तसं बी नवऱ्याला देवा समान मानायचं असं माझ्या मायने मला सांगितलेलं आहे. हो माय गॉड, हो माय गॉड. तशी माझी माय वाढच आहे. जाऊ दे. बरं मला सांग, सोसायटीच्या स्विमिंग पूलचं तू काय केलंयस ग बाई? हा तो सोसायटी मधला मोठा हाऊस ना, अहो त्यात मारण्याचं पाणी होतं. म्हटलं इथं कुणी पाणी भरायला येत नाही का कपडे धुवायला येत नाही, म्हणून मी आपले कपडे धुवायला गेले. आणि जास्त नाही, यांचा एक पायजमा, एक टी शर्ट आणि एक बनियान धुतलंय फक्त. व्हॉट? स्विमिंग पूलवर तू कपडे धुतलेस? बघा ना माझी पण बुद्धी. स्विमिंग पूलवर मी फक्त कपडेच धुतले. नंतर मी काय केलं, आमच्या गावाकडे फोन केला आणि त्यांना म्हटलं ते सुदामा आणि बकुळाला या घेऊन चांगली खगाळून आंघोळ घाली ते त्यांना. कोण? तुझी भावंड आहेत का? नाही, ती बकुळा आमची म्हस आणि सुदामा आमचा बोकड नाही का? तू म्हशीला आणि बोकडाला स्विमिंग पूलवर अंघोळ घातलीस? मग त्याला काय होते, या सोसायटीत मरणाचं गवत वाढले, चरतील ना ते तिथं. एक्सक्यूज मी, ते ना गवत नाहीये, ओके? इट्स कॉल्ड अ गार्डन. काय गार्डन? तसं का म्हणा ना, गवतच आहे ना ते शेवटी. आणि तसं पण त्या गवताचा काय उपयोग आहे? गणपतीत साध्या 4 हरळीच्या काड्या पण सापडत नाही तिथं. आणि जाऊबाई तुम्हाला एक गमत सांगू का? मला तुमच्या मिस्टरांना म्हणजे संदीप भाऊजींना बघितलं ना, बोकडाचीच आठवण येते आमच्या सुदामाची. अगं
ते तर बोकडासारखीच ना. मी किती हट्ट करून त्याला तो फ्रेंच कट ठेवायला लावलाय आणि तू त्याला बोकड. तू मला लाज आणलीस नुसती. सोड भाऊजी, माझा लॅपटॉप 2 दिवसांपासून सापडत नाही. सांगा ना कुठे ठेवला. पाहिला कुठे? कसं होतं ते? अगं होता कसा चौकन, तुला काय कळणार आहे. शी, कुठे ठेवलं? हे का ते? रंजना, माझा 90,000चा लॅपटॉप होता तो 1.5 लाखाचा फोन पडला. अगं काय चालवलंयस तू हे? आणि हे काय केलंस? तू याच्यावर किती स्क्रॅच पडले, तुला कळतंय का? आता शंकरपाळ्या करायच्या म्हणजे क्रॅचेस पडणारच ना. कशाला शंकरपाळे केले सांग मला तू. अहो दिवाळी नाही का, अजून मला चिवडा पण करायचा आहे, लाडू पण करायचे आहेत आणि करंजा बी करायच्यात. काय यांच्याशी बोलत बसले. जाऊ दे, मी जातेच आपली इथनं. आता हे कोणी इथे ठेवलंय? हा, उचलून बाहेर फेक. खबरदार माय तुळशीला हात लावला तर ठेवा खाली. अहो या फ्लॅटच्या संस्कृतीत अंगण नाही तर तुळस नाही. निदान ती तुळस गॅलरीत तरी राहू द्या. तुळशी वैभवाची, भरल्या घराची निशाणी असती. आणि ज्या बाईला तुळशीचं महत्व कळत नाही त्या बाईला संसाराचं काय महत्व कळणार आहे. मला 1 मिनिट पण या घरात राहायचं नाहीये. चला होती तुळस घेऊन. काय बाई, या बाईला दिवाळी नको का तुळस नको का कोंबडी नको, काहीच नको. थांबा, कुठेही जायचं नाही. ठेवा त्या खाली. ये तू अशी इकडे. हे बघ, तू सांगतेस ना ते सगळं पटतंय ग मला, पण इथे असं चालत नाही ग. या आधुनिक समाजामध्ये ना असं वागलं ना की खेडवळ समजतात. समजतंय का तुला? तुळशीला तांब्याभर पाणी घालण्यापेक्षा तो जो मनी प्लांट असतो ना चोरून आणलेला, त्याला वाढवण्यातच हे लोक संस्कृती मानतात. हा मग कशाला राहता असल्या सोसायटीत? चला ना आमच्या गावाकडं. मी येणार होते, पण आता माझा विचार बदललाय जरा. का? कारण इथे तू आलीस ना, अख्खा गाव घेऊन आता. तुमचं तर आपलं काहीतरीच असतं बाया. चला. ओके चला. कुठं? फराळ करायचा नाहीये का दिवाळीचा? हा. आणि हो, आपण गच्चीवर ना सांडगे पण वाळत घालू. हा ते गच्चीवर तर जावंच लागल ना. हो का? अहो ते टीव्हीचा डिश अँटिना नाही का, त्याचा तवा जरा खराब झाला होता, म्हणून मी तो घासून ठेवलाय. आणि त्याच्यावरचा चंबू नाही का, तो पण मी स्विमिंग पूल मध्ये नेलता. ते बकुळा आणि सुदामला घासायला तो पण लावायला लागल ना तिथे. त्याची पण वाट लावलीस का तू? बर, पण अगं तुला कसं सांगू, हे इथे अहो, नाही. तुम्हाला पटलंय ना, काय चांगलंय. चला ना जाऊ. क्या बात है यार. बहुत बढ़िया. म्हणजे ही जी जुगलबंदी चालू होती ना, ऍक्च्युली टेनिस मॅच बघितल्यासारखं वाटत होतं. असं होतं. डॉक्टर पासून आपण सुरुवात करूया. डॉक्टर, काय वाटलं तुला? किती भारी. म्हणजे कौतुक आहे खरं तर. प्राजक्ता, मागच्या वेळेला तू बुरगुंडा केला होतास आणि एक वेगळाच गेटअप करून, एक वेगळीच भाषा वापरून तू सगळ्यांच्या समोर गेलीस आणि एकदम 360 वेगळंच एकदम आज सगळ्यांना बघायला मिळतंय. याच्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि राशी, किती नॅचरल करशील, किती नॅचरल असावं. भारी. प्राजक्ता, खूप सुंदर.